तर मित्रांनो, आपण जे नंदीची वाट बघू होतो, रणवीर पाटील आडवली कल्याण यांच्या दावणीला जो उत्तरला नंदी एलियन तो आता खिरकली मैदानामध्ये आला आहे आणि त्यांचे सोमगडे आहेत, त्यांची थोडी चर्चा करूया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव ओमकार मोठा. दादा, कसा काय झाला मुंबईचा प्रवास? प्रवास एक नंबर झाला. आपण बघतो की काल रात्री एलियन राहुल यांच्या दावणीला उतरला, कसं वाटतं? एक नंबर नियोजन चांगलं वाटते. कारण की आता आपण बघतो की खूप मोठी दावण आहे त्यांची, ते दावणीला आपला नंदी उतरला आहे, त्याबद्दल काय बोलाल? त्या दावणीला उतरणं म्हणजे आमचं भाग्य आहे आणि आम्ही त्या दावणीला उतरलो ही आमची लय मोठी हे. आज आपण बघतो की काल रात्री दावणीला उतरला आणि आज लगेच मैदानामध्ये आले, कसं काय नियोजन झालं आजचं? नियोजन राहुलभाईनीच केलं होतं. हां. त्यांचा फोन आला आणि राहुलभाईच्या नावासाठी आपण बैल इकडे आणला आहे. बैल सोनू शेठ आगळे नाशिक यांचा बैल आहे एलियन, त्यांच्या राहुलभाईच्या नावासाठी आपण मुंबईमध्ये आणला आहे आणि इथून पुढं पण बैल पळल तर राहुलभाईच्या नावासाठी पळतो मुंबईमध्ये. म्हणजे याच्या पुढे एलियन जो पळणार तो राहुल यांच्या नावानेच पळणार. हां. आपण बघतो की राहुल दादा नेहमी असे हिरे पार्कच असतो कुठकुठे, तर कशी काय तुमची ओळख झाली, कसं काय हे झालं? दादाचे ना आपले घरातले संबंध आहे. दादा आपल्या घरी येत्या, एकदम घरातले संबंध आहे दादाचे ना आपले. दादांचा फोन आला, दादांच्या नावासाठी बैल आपण इकडे आणलाय. कशी काय नाशिकमध्ये कशी कामगिरी तर सांगा ना. नाशिकमध्ये सध्या तो टॉपलाच आहे. पब्लिकचं भिताड म्हणून त्याची ओळख आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये त्यांनी टॉपच्या गाड्या मारलेल्या. घोड्या बैलामध्ये तिकडे पळतात ना? घोड्या बैलामध्ये. आतापर्यंत किती तिकडे गोळ झाले ते काय जरा थोडक्यात माहिती द्या ना. आत्तापर्यंत त्याचे ना एक 15-20 अड्डे झाले. 15-20 अड्ड्यांमध्ये तो प्रत्येक अड्ड्यात गुलाला ते आणि टॉपच्याच गाड्या खेळल्या. तर दादांचं कसं काय निर्देशामध्ये आलं की एलियनला आपण मुंबईला उतरवायचं? दादांचं आपलं कॉन्टॅक्ट पहिल्यापासून आहे. दादांनी बघितला बैल पळतोय काम, तर दादांचा फोन आला आणि दादांच्या फोनवर आपण बैल इकडे घेऊन आलो. जेव्हा दादाने तुम्हाला फोन केला की बैल मुंबईला पळवायचा, तेव्हा कसा काय आनंद होता? आनंद वेगळाच होता, कारण की मथुरच्या दावणीवर येणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही, भाग्य असते आमचं. म्हणजे मथुरच्या दावणीला आलं ते तुमचं भाग्य समजतं. भाग्य आमचं. दादा, आपण बघतो ना राहुल दादांचं जेवढं मथुरने नाव केलं, आता आपण बघतो कालपासून सध्या सोशल मीडियावर एलियनचे भरपूर व्हिडिओ व्हायरल होतात. काय सांगाल त्याबद्दल? कारण की एका दिवसामध्ये इतकं प्रेम भेटलं तुम्हाला. नाही, प्रेम तर 100% भेटलं आणि बैलांनी पण खूप नाव केलं आपलं, त्यामुळे एवढं प्रेम भेटतंय. जसं मथुरने राहुलभाईचं नाव केलं तसंच आपलं पण नाव करतोय, राहुलभाईचं पण नाव करेल मुंबईमध्ये. आता काय वाटतं याला मुंबईमध्ये उतरलंय, कशा काय अपेक्षा एलियनकडून तुम्हाला? आता अपेक्षा तर आहे त्याच्या पहिल्यापासूनच भरपूर आहे आणि तो अपेक्षा पूर्णच करत आला आतापर्यंत. घोड्या बैलात पण तिकडे नाशिकला पूर्ण केलंय आणि इकडे पण पूर्णच करणार. आपण बघतो की तिकडे पब्लिकला पळतो आणि इकडे पण पब्लिक बैल सेम मथुर गते. बैल म्हणजे मथुरची कशी ओरिजिनल पब्लिकचं भिताड म्हणून ओळख आहे, तशी बैलाची पब्लिकचं भिताड म्हणून ओळख आहे. हां का? तर आता आपण बघतो की आजचं नियोजन दादानीच केलं इकडे तुमचं? दादानीच केले. दादा, अजून एक नंतर तुम्ही उतरवलंय, त्याचं काय नाव आहे? पिस्टन. त्याचं कसं काय? पंकज शेठ राजपूत वैजापूरकर यांचा पिस्टन आहे, तो बी राहुलभाईच्याच नावाखाली आणलेला आहे. आपण बघतो की काल जेव्हा एलियन राहुलाचे गोठे उतरला आणि तो कालपासून एक फोटो व्हायरल होतो मथुरचा आणि एलियनचा, काय सांगाल त्याबद्दल? सांगणं काय, आता तो घरचाच साथ झाला आहे असं समजा. मथुर बी आमचाच घरातला आहे आणि एलियन पण एकाच घरातली बैल दोन्ही पण. राहुल दादांबद्दल काय बोल? राहुल दादा तर दिलदार मनाचा राजा माणूस आहे तो, त्याच्याबद्दल काही बोलणं सगळ्यांनाच माहिती. आता कधी आपल्याला मथुर आणि एलियन कधी पळताना बघायला भेटेल का, काय वाटतं? 100% पळताना भेटेल, लवकरच राहील डप्पा. हां का? दादा, आपण बघतो ना कालपासून एलियनची भरपूर चर्चा होते, काय सांगाल तुम्ही? चर्चा म्हणजे बैल सध्या आमच्या भागात टॉप पळतोय. घोडा बैलात अजून बैलाची एक पण गाडी पडलेली नाही. प्लस जे बैल आमच्या क्षेत्रात जे पडले नाही ते या बैलांनी पाडलेत. पवन आणि एलियनची टॉप जोडी पळते. आता आपण बघतो की मुंबईमध्ये आलं आहे राहुल दादांच्या दावणीला, दादांचं कुठे नाव मोठं करण्यासाठी, काय वाटतं? आम्हाला अभिमान आहे, दादांनी आम्हाला कॉल केला आहे का बैल घेऊन या, आपण मुंबईत पळू. दादाच्या एका शब्दावर बैल आम्ही मुंबईत आणला आहे आणि बैल 100% दादांचं नाव वरतीच नाही. कसं वाटतं मुंबईचं नियोजन, कसं वाटलं मुंबईचं? काय मुंबईचं नियोजन चांगलंच आहे, प्लस चांगल्या दावणीला उतरलो तर अभिमानच आहे आम्हाला. कारण की राहुल दादांची दावण म्हटली की एक जगभर प्रसिद्ध दावण आहे आणि ते दावणीला तुमचा नंदी उतरलाय, काय अभिमान वाटतो? अभिमान तर आहेच ना. आता
कुठेतरी नंदी पळतो, त्यामुळेच आम्ही राहुल दादाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो किंवा दादाने आम्हाला मुंबईला बोलवलं आहे. खूप अभिमान आहे. आणि आमचं पण भाग्य आहे यायला भेटलं. आपण बघितलं तिकडे एलियन होता आणि हा पिस्टन, हे दोन्ही पण नंदी दादांनी दावणीला उतरलेत. हो, पिस्टनचं काय खासियत आहे सांगा ना. पिस्टन पण पब्लिकला ठाम पळतो. आपण घोड्या बैला टॉप बैल पळतो. एकाच दावणीचे 2 बैल आहेत. बैल दोन्ही पब्लिकचे ठाम आहेत. तिकडे काय पिस्टनची कारकिर्दी आहे ते सांगा ना. कारकीर्द बैल सध्या पब्लिकला चांगला पळतोय. सध्या आपण एलियनच्या मागं आपण चांगलं नाव करतोय. आपण बघतो की हा पण उजवीच खांदी पळतो का, कसं काय याचा? हा बी दोन्ही गांडी पब्लिकला फिट आहे. हां, आणि एलियन? एलियन पण दोन्ही गांडी पब्लिक फिट आहे. हां का. आता तुम्ही बघतो की आता तुम्ही मथुरचा फेरा बघून आले, कसं वाटलं मथुरला बघून? मत्तूर आहे. मत्तूरचा फेरा छानच वाटला. चांगला आहे मत्तूरचा फेरा. ठीक आहे.